मागील 9 वर्षांपासून अतिसंवेदनशील गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. 18/4/2017 रोजी फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 162/2017 भारतीय दंडविधान कलम 363, 376, 366 ए सह पोस्को 4/12 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी समाधान काळे हा मिळून येत नसल्याने त्याच्या विरुद्ध CRPC 299 प्रमाणे माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार असे रेकॉर्डवरील फरार आरोपी पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश खांडबहाले अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंबड पोलीस स्टेशन येथील वरील दाखल गुन्ह्यातील आरोपी समाधान काळे हा फरार असून तो सध्या मुक्काम पोस्ट खर्जे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी सदरची माहिती माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांना देऊन त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, सुनील खैरनार अशांना चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे पाठवण्याची परवानगी देऊन लागलीच रवाना केलं. नमूद पथकाने मुक्काम पोस्ट खर्जे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी समाधान काळे यास पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जात असताना नमूद पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून पकडलं असता त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव समाधान बापू काळे, वय 29 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट खर्जई तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असे सांगितले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नाशिक येथे आणून पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.